काय बाई ही मुलं गडबड गोंधळ इतका करताय, सगळे मेले एका माळेचे मणीनी ओवायला नाही कुणी. एका माळेचे मणी ही म्हण आपण बघणारच होत आणि तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे, पण त्या म्हणी सारख्याच अजून 2 म्हणी पण मी तुम्हाला सांगणार आहे. जपमाळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रंगाने, रूपाने, आकाराने सगळे सारखेच मणी त्याच्यामध्ये असतात. याच्यावरून समदुर्गुणी व्यक्ती असा निंदापर अर्थ त्याच्यामध्ये आहे. सारख्याच स्वभावाच्या गुणदोषांच्या व्यक्ती असतील तर त्यांना म्हणतात एकाच माळेचे मणी. तशीच दुसरी म्हण आहे, एका तागडीची पारडी. म्हणजे काय, अशी जोडगोळी असेल की समान स्वभावाची असेल, समान गुणदोषांची असेल, एका जातीची, धर्माची, पेशाची आणि सारखं वागणारी असेल तर त्याला काय म्हणतात, तर एका तागडीची पारडी. आणि तिसरी म्हण आहे, तर मराठीमध्ये वेगवेगळ्या बोली आहेत ना, तर चित्तपावनी बोली ही पण आहे. तर साधारण सिंधुदुर्गाच्या पुढे गोव्यात, कर्नाटकामध्ये ही बोलली जाते आणि मराठीची पोटबोली म्हणून पण ओळखली जाते. तर त्याच्यामध्ये एक म्हण आहे, एका गोठ्याची गोरवा. म्हणजे काय, एका गोठ्यातली गुरं, सारखी एकाच स्वभावाची प्रवृत्तीची माणसं, म्हणजेच एका माळेचे मणी, एका तागडीची पारडी आणि एका गोठ्याची गोरवा. अशा 3ही म्हणी आपण एकसारखाच वापरू शकतो किंवा समान अर्थाने वापरू शकतो. पुन्हा आपण भेटणारच आहोत, पण त्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारते आहे, तो म्हणजे माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहून पाठवा. चला येते हा.